नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात प्रतिमा मराठी. आज द्वितीय सत्र परीक्षा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 9वी या वर्गाची आपण प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. त्याचं व्यवस्थित विश्लेषणही पाहणार आहोत. चला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहायची आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण देखील देणार आहे. चला आपण सुरुवात करूया आजची प्रश्नपत्रिका. पहिला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये बघा, प्रकाशाच्या परावर्तनामध्ये आपतन कोन 30 अंश असेल तर परावर्तन कोन डॅश डॅश असतो. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. अ 30 अंश, ब 60 अंश, क 90 अंश आणि ड जो आहे तो देखील या ठिकाणी 0 अंश दिलेला आहे. तर याचं अचूक उत्तर आहे 30 अंश. किती? 30 अंश. आपतन कोन जर 30 अंशाचा असेल तर परावर्तन कोन देखील 30 अंशाचा असतो. बघा पुढील प्रश्न, टेलिव्हिजन संचामध्ये डॅश डॅश प्रकारचा आरसा वापरला जातो. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे, पर्याय वाचत नाही बसत, याचं अचूक उत्तर आहे अंतर्वक्र प्रकारचा आरसा वापरला जातो. बघा पुढील प्रश्न, ध्वनीच्या वारंवारतेचे एकक डॅश डॅश हे आहे. या ठिकाणी याचं उत्तर आहे हर्ट्झ. खालीलपैकी कोणता वायू हरितगृह परिणामासाठी डॅश डॅश हा वायू कारणीभूत असतो. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. हरितगृह परिणामासाठी कार्बन डायऑक्साईड हा वायू कारणीभूत असतो. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश हा पदार्थ उत्तम विद्युत वाहक आहे. सर्वांना माहिती आहे तांबे हा पदार्थ उत्तम विद्युत वाहक आहे. प्रश्न ए मध्ये बी, प्रश्न पहिला मध्ये बी खालील उपप्रश्न सोडवा. चूक की बरोबर ते लिहा असं विचारलंय आणि पुढे वाक्य दिलेलं आहे, ध्वनीचा वेग वायूमध्ये सर्वात जास्त असतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर हे बरोबर आहे की चूक सांगायचे आहे. तर हे चूक आहे. ध्वनीचा वेग स्थायू पदार्थामध्ये सर्वात जास्त असतो तर वायूमध्ये सर्वात कमी असतो. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पुढील प्रश्न दिलेला आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. त्याच्यामध्ये रेडियम, थोरियम, युरेनियम आणि लोखंड असं दिलेलं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे लोखंड. रेडियम, थोरियम आणि युरेनियम ही किरणोत्सारी मूलद्रव्ये आहेत. त्याला आपण रेडिओ ॲक्टिव्ह म्हणतो, ते मूलद्रव्ये आहेत. तर लोखंड हे किरणोत्सारी नाहीये. पुढील प्रश्न दिलेला आहे, सहसंबंध पूर्ण करा. सहसंबंध पूर्ण करामध्ये अंतर्वक्र आरसा अभिसारी आणि बहिर्वक्र आरसा डॅश डॅश असं दिलेलं आहे. अंतर्वक्र आरसा हा अभिसारी आणि बहिर्वक्र आरसा हा अपसारी असतो. अंतर्वक्र आरसा प्रकाश किरण एकत्रित म्हणजे अभिसारित करतो म्हणून त्याला अभिसारी म्हणतात. तसेच बहिर्वक्र आरसा जो आहे तो प्रकाश किरण पसरवतो म्हणून त्याला अपसारी, ज्याला आपण डायव्हर्जंट म्हणतो. म्हणजे इंग्लिशचा शब्द लगेच लक्षात येईल, डायव्हर्जंट आहे ना, अपसारी असं म्हणतात. याचं उत्तर आहे अपसारी. पुढे बघा, नावे लिहा असं म्हणलेलं आहे. 2 किरणोत्सारी मूलद्रव्य. नावे लिहामध्ये 2 किरणोत्सारी मूलद्रव्य असं म्हटलेलं आहे. मी तुम्हाला गटात न बसणारा शब्द ओळखताना तिथेच सांगितलं होतं की युरेनियम आणि थोरियम हे काय आहेत, किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत. त्यामुळे तेच उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. कोणतं? युरेनियम आणि थोरियम. त्याच्यापेक्षा वेगळे आणखी इतर उदाहरणं जे आहेत त्याच्यामध्येच सांगितलं होतं रेडियम. गटात न बसणाऱ्या शब्दातच सांगितलं होतं रेडियम हा सुद्धा किरणोत्सारी आहे. आणि प्लुटोनियम देखील काय आहे, किरणोत्सारी मूलद्रव्य आहे. व्याख्या लिहा असं म्हटलेलं आहे पुढील प्रश्नामध्ये. प्रकाशाचे परावर्तन याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडले असता ते त्या पृष्ठभागावरून परत फिरतात. या घटनेला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात, अशी याची व्याख्या आहे. पुन्हा सांगतो, एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडले असता ते त्या पृष्ठभागावरून परत फिरतात. या घटनेला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात.
तुम्हाला आकृती आता डोळ्यासमोर आली असेल. बघा, पुढील प्रश्न जो दिलेला आहे तो या ठिकाणी पाहू. यामध्ये पुढील प्रश्न आहे, शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही दोन आपल्याला शास्त्रीय कारणे जी आहेत ती या ठिकाणी द्यायची आहेत. 3 दिलेली आहेत, 2 सोडवायची आहेत. तर शास्त्रीय कारणांमध्ये पहिला जो प्रश्न आहे तो असा दिलेला आहे, दाढी करण्यासाठी अंतर्वक्र आरसा वापरतात. तर याचं कारण आपल्याला काय आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. बघा, जेव्हा अंतर्वक्र आरसा चेहऱ्याच्या खूप जवळ धरला जातो तेव्हा तो चेहऱ्याची सुलट आणि मोठी प्रतिमा तयार करत असतो. यामुळे चेहऱ्यावरील बारीक केस स्पष्टपणे दिसतात आणि दाढी करणे सोपे होते. म्हणून दाढी करण्यासाठी अंतर्वक्र आरसा हा वापरला जातो. पुढील प्रश्न दिलेला आहे, सिनेमा हॉलची छते वक्र केलेली असतात. बघा, याचं कारण तुम्हाला द्यायचं आहे. एकदम सोपं आहे. सिनेमा हॉल किंवा मोठ्या सभागृहामध्ये ध्वनीचे परावर्तन सर्व भागात व्यवस्थित होणे आवश्यक असते. जेव्हा छत वक्र असते तेव्हा आवाजाच्या ज्या लाटा असतात ते छतावर आदळून परावर्तित होतात आणि सभागृहाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत समान रीतीने त्या पोहोचत असतात. यामुळे प्रेक्षकांना आवाज स्पष्ट ऐकू येतो. जर छत सपाट असेल तर आवाज सर्वत्र सारखा पोहोचणार नाही. म्हणून सिनेमा हॉलची छते जी आहेत ती वक्र केलेली असतात. या ठिकाणी 2 आपण सांगितलेले आहेत. 2 मार्काला 1 आहे. एकूण 4 गुण आहेत याचे. त्याच्यानंतर बघा, खाली दिलेला आहे, अणुऊर्जा प्रकल्पात अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते. अणुऊर्जा प्रकल्पामध्ये काळजी घेणे का बरं आवश्यक असते, याचं कारण आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे. याचं कारण काय असेल बरं? याचं कारण बघा, अणुऊर्जा प्रकल्पात काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तिथं चैन रिॲक्शन होत असते. कोणती? त्याला आपण साखळी अभिक्रिया म्हणतो. अणुभट्टीमध्ये होणारी अणुविखंडनाची प्रक्रिया ही एक साखळी अभिक्रिया असते. यामध्ये एका अणूच्या विखंडनातून बाहेर पडणारे न्यूट्रॉन्स इतर अणूंचे विखंडन करतात. जर यावर योग्य नियंत्रण नसेल तर ही अभिक्रिया अत्यंत वेगाने होऊन प्रचंड ऊर्जा एकाच वेळी बाहेर पडू शकते, ज्यामुळे स्फोट होण्याचा धोका असतो. त्यामुळे तिथं काळजी घेणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर किरणोत्सारी प्रदूषण आहे, आरोग्यावर होणारे परिणाम आहेत, कचरा व्यवस्थापन आहे, बऱ्याच गोष्टी आपण तिथं सांगू शकतो. थोडक्यात जर सांगायचं झालं, अणुऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी फायदेशीर असला तरी त्यातील संभाव्य धोके आणि मानवी चुकांमुळे होणारे मोठे अपघात टाळण्यासाठी तिथे सुरक्षा मानकांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते. तिथं काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. पुढील प्रश्न या ठिकाणी बघा दिलेला आहे, प्रश्न दुसरा. त्याच्यात काय काय सांगितलं बघा, खालील प्रश्न सोडवा. काय म्हणलेलं आहे? खालील प्रश्न सोडवा आणि त्यामध्ये कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. 4 दिलेले आहेत, त्यापैकी 3 आपल्याला सोडवायचे आहेत. 2 मार्काला 1 प्रश्न आहे. एकूण 6 गुण आहेत. बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे, सपाट आरशाने तयार होणाऱ्या प्रतिमेची वैशिष्ट्ये लिहा. यामध्ये याचे वैशिष्ट्य सांगायचे आहेत. सपाट आरशासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीची प्रतिमा जी आहे त्याची नेमकं वैशिष्ट्य काय दर्शवते ते तुम्हाला लिहायचं आहे. समान आकार, प्रतिमेचा आकार वस्तूच्या आकारा एवढाच असतो. त्याच्यानंतर समान अंतर, वस्तू आरशापासून जेवढ्या अंतरावर असते तिची प्रतिमा आरशाच्या मागे तेवढ्याच अंतरावर तयार होते. त्याच्यानंतर बघा, आभासी आणि सुलट, प्रतिमा ही आभासी आणि सुलट असते. त्याच्यानंतर बाजूंची उलटापालट, प्रतिमेत बाजूंची आदलाबदल झालेली असते. म्हणजेच वस्तूची डावी बाजू प्रतिमेत उजवी दिसते. आपण आरशामध्ये पाहिलेलं आहे. असे तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहेत, वैशिष्ट्ये सांगायची आहेत. पुढील प्रश्न दिलेला आहे, श्राव्यातीत ध्वनीचे 2 उपयोग सांगा. बघा, 2 उपयोग सांगा म्हटलंय. एक उपयोग आपण सांगू शकतो,
वैद्यकीय क्षेत्र आणि दुसरा सांगू शकतो आपण सोनार प्रणाली आहे ना, जी समुद्राखाली समुद्राची खोली मोजण्यासाठी किंवा पाण्याखालील वस्तू शोधण्यासाठी त्याचा वापर केला जातो आहे ना. त्या जी सोनार SONAR सोनार प्रणाली जी आहे त्याचा. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये बघा, सोनोग्राफीमध्ये शरीरातील अंतर्गत जे अवयव आहेत त्यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी याचा वापर होत असतो. पुढील प्रश्न बघा, कार्बन डायऑक्साईडचे गुणधर्म लिहा. त्याचे गुणधर्म तुम्हाला सांगायचे CO2चे. भौतिक गुणधर्म बघा, हा वायू रंगहीन आणि गंधहीन असतो. ज्वलनास मदत करत नाही. हा स्वतः जळत नाही आणि ज्वलनास मदतही करत नाही, म्हणून याचा वापर अग्निशामक म्हणून केला जातो. विरघळणे बघा, तो पाण्यात थोड्या प्रमाणात विरघळतो, ज्यामुळे सौम्य कार्बनिक ॲसिड तयार होते. त्याची घनता बघा, हा हवेपेक्षा काय असतो, जड असतो. असे आपण CO2चे गुणधर्म सांगितलेले आहेत. पुढील प्रश्न, किरणोत्सारिता म्हणजे काय? या ठिकाणी 2 मार्काचा प्रश्न आहे. तुम्ही किरणोत्सारिता आणि 2-3 त्याची उदाहरणं देऊ शकता. अस्थिर केंद्रक असलेल्या काही मूलद्रव्यांमधून अदृश्य, अतिशय भेदक आणि उच्च ऊर्जा असणारी किरणे उत्सर्जित होण्याच्या नैसर्गिक गुणधर्माला किरणोत्सारिता म्हणतात. या प्रक्रियेत अल्फा, बीटा, गॅमा किरणांचे उत्सर्जन होते. बघा, ती जी मूलद्रव्य आहेत ते युरेनियम, रेडियम ही जी मूलद्रव्य आहेत त्यांच्यामधून काय होत असतो, म्हणजे किरणोत्सर्ग होत असतो. पुढील प्रश्न बघा, प्रश्न असा दिलेला आहे, खालील प्रश्न सोडवा म्हणलंय कोणतेही 5. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न, बहिर्वक्र आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप स्पष्ट करा. या ठिकाणी आपल्याला बहिर्वक्र आरशाद्वारे ज्या प्रतिमा मिळतात त्याचे स्वरूप आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. मग 7 प्रश्न दिलेले आहेत, 5 सोडवायचे आहेत कोणतेही. एकूण 15 गुण या ठिकाणी प्रश्न तिसऱ्यासाठी दिलेले आहेत. थोडंसं तुम्हाला 4-5 पॉईंटमध्ये ते लिहायचं आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. बहिर्वक्र आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप स्पष्ट करा असं त्यांनी म्हणलेलं आहे. बघा, आपण उत्तर असं लिहायचं आहे, नेहमी आभासी आणि सुलट. बहिर्वक्र आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा नेहमी आभासी आणि सुलट असते. आकाराने लहान ही प्रतिमा वस्तूच्या मूळ आकारापेक्षा नेहमी लहान असते. त्याच्यानंतर बघा, स्थान, वस्तू आरशापासून कितीही अंतरावर असली तरी तिची प्रतिमा आरशाच्या मागे ध्रुव आणि मुख्य नाभी म्हणजे P आणि F यांच्या दरम्यान मिळते. असं या ठिकाणी याचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सोनार प्रणालीची कार्यपद्धती थोडक्यात स्पष्ट करा. सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. आता याचं उत्तर आपल्याला काय लिहायचं बघा, यामध्ये अल्ट्रासोनिक ध्वनी लहरींचा वापर केला जातो, ज्याला श्राव्यतीत म्हणतात. याची कार्यपद्धती लिहायची, जहाजावर बसवलेला प्रक्षेपक ध्वनी लहरी पाण्यात सोडतो. या लहरी समुद्राच्या तळाशी असलेल्या वस्तूवर आदळून परावर्तित होतात आणि परावर्तित लहरी जहाजावरील ग्राहक म्हणजे जो रिसिव्हर आहे ते ग्रहण करत असतो. ध्वनीचा वेग आणि लहरी जाण्या येण्यासाठी लागलेला वेळ मोजून समुद्राची खोली किंवा पाण्याखालील वस्तूचे अंतर निश्चित केले जाते. पुढील प्रश्न बघा, दैनंदिन जीवनातील कार्बनच्या विविध रूपांची माहिती द्या. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर असं लिहायचं आहे, दैनंदिन जीवनात कार्बन प्रामुख्याने 2 स्वरूपात आढळतो. स्फटिक रूप, उदाहरण हिरा, ग्रॅफाइट, असे 2 उदाहरणं आपण सांगू शकतो. आणि फुलरिन हे पण उदाहरण सांगू शकतो. हिरा जो आहे तो दागिन्यांमध्ये आणि ग्रॅफाइट जो आहे तो पेन्सिलची लीड बनवण्यासाठी वापरतात. दुसरं आहे अस्फटिक रूप, त्याच्यामध्ये कोळसा, कोक, काजळी जे आहे ते शाई किंवा टायरमध्ये आणि कोळसा इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो. पुढील प्रश्न, ध्वनीच्या परावर्तनाचे नियम
आकृतीसह स्पष्ट करा. तुम्हाला आकृती काढावी लागेल आणि त्याचे मुख्य 2 नियम जे आहेत, आपाती ध्वनी आणि आपाती कोन, हे 2 तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. त्याच्यामध्ये बघा, आपाती ध्वनी, परावर्तित ध्वनी आणि परावर्तक पृष्ठभागावरील स्तंभिका एकाच प्रतलामध्ये असतात. आपाती कोन आणि परावर्तन कोन यांचे मापन समान असते. म्हणजे तुम्हाला यासाठी प्रकाश परिवर्तनाची जी ध्वनी लहरींचा मार्ग दाखवणारी आकृती आहे, ती आकृती तुम्हाला इथं काढायची आहे. चला बघा, पुढील प्रश्न, मिथेन वायूचे उपयोग सांगा. मिथेन वायूचे उपयोग लिहायचे. इंधन, औद्योगिक, वीज निर्मिती, रासायनिक असे उपयोग आहेत. तर इंधन जे आहे ते घरगुती वापरासाठी नैसर्गिक वायूच्या स्वरूपात मिथेनचा वापर होतो. औद्योगिक क्षेत्रात बघा, कापड उद्योग, कागद निर्मिती आणि अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये मिथेनचा वापर होतो. वीज निर्मितीमध्ये बघा, गॅस टर्बाईन चालवून वीज निर्मिती करण्यासाठी याचा वापर होतो. आणि रासायनिक बघा, क्लोरोफॉर्म, मिथेनॉल आणि हायड्रोजन वायूच्या निर्मितीसाठी मिथेन वापरला जातो. बघा, तुम्ही आहे ना, बुकमध्ये आपल्या हे काय करा, तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये हे टिक करून घ्या प्रश्न आणि हे वारंवार वाचा. तुम्हाला त्याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की होईल. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक पुढचा, नैसर्गिक किरणोत्सार आणि कृत्रिम किरणोत्सार यातील फरक स्पष्ट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 3-4 पॉईंट लिहायचे. प्रक्रिया, मूलद्रव्य आणि नियंत्रण या गोष्टी तुम्ही तिथं मांडून द्या. जसं की म्हणजे नैसर्गिक किरणोत्सार जो आहे तो निसर्गात आढळणाऱ्या जड मूलद्रव्यांमध्ये आपोआप घडत असतो आणि कृत्रिम किरणोत्सार हा मानवनिर्मित पद्धतीने प्रयोगशाळेत घडवून आणला जातो. असे पॉईंट तुम्ही 3-4 पॉईंट लिहा, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळून जातील. पुढील प्रश्न बघा, प्रश्न 4, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा असं म्हटलेलं आहे आणि गुण आहेत 5. 2 प्रश्न दिलेले आहेत, तुम्हाला त्यापैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. तर याच्यामध्ये बघू आपण नेमकं काय सांगितलेलं आहे. प्रश्न असा विचारलेला आहे, स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला बघा, प्रकाशाच्या परावर्तनामुळे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्थान आणि स्वरूप यांचा तक्ता तयार करा. अंतर्वक्र आरशासाठी तुम्हाला अंतर्वक्र आरशासाठी तक्ता तयार करावा लागेल. तक्ता कसा तयार करायचा बघा, पहिलं लिहायचं वस्तूचे स्थान, त्याच्यानंतर लिहायचं प्रतिमेचे स्थान. असे कॉलम तयार करायचे. वस्तूचे स्थान पहिला कॉलम, दुसरा कॉलम प्रतिमेचे स्थान आणि तिसरा कॉलम जे आहे ते प्रतिमेचे स्वरूप आणि चौथा प्रतिमेचा आकार. तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये टिक करून घ्या. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे, त्याच्यामुळं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पैकीच्या पैकी मार्क्स देऊन जाणारा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ध्वनी प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे, हे स्पष्ट करून ते रोखण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल. हा देखील प्रश्न तुम्ही पुस्तकामध्ये टिक करून घ्या. बघा, याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण एक गंभीर समस्या आहे, तर त्याचे तुम्हाला काय करायचे आहेत, उपाय सुचवायचे आहेत ते रोखण्यासाठी. जसे की ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊन बहिरेपणा येऊ शकतो, ही एक समस्या आहे त्याच्यामधली. त्याच्यानंतर मानसिक ताण, चिडचिड, निद्रानाश यासारखे त्रास होतात. हृदयविकार, रक्तदाब वाढण्याची शक्यता असते, हे सुद्धा होतं. तर मग उपाय काय करायचे, तर विनाकारण हॉर्न वाजवणे टाळावे, विशेषतः शाळा आणि रुग्णालयाच्या परिसरामध्ये. सार्वजनिक उत्सवात मोठ्या आवाजाचे लाऊडस्पीकर किंवा फटाक्यांचा वापर मर्यादित करायचा. त्याच्यानंतर रस्त्यांच्या कडेला झाडे लावल्यामुळं काय होतं, आवाजाची तीव्रता कमी होण्यास मदत होत असते. झाडे आवाज शोषून घेतात. त्याच्यानंतर कारखान्यातील यंत्रांची वेळेवर देखभाल व ऑइलिंग केल्यास त्यांचा आवाज देखील कमी होतो, हेही तुम्ही तिथे लिहायचे. आणि ध्वनी प्रदूषणाचे घातक परिणाम लोकांपर्यंत पोचवून त्यांना जागृत करणे, हा एक उपाय तुम्हाला तिथं सांगता येईल. म्हणजे 5-6 उपाय सांगायचे, त्याचं थोडक्यात विश्लेषण तुम्ही तिथं द्यायचं आहे. परीक्षेत हे प्रश्न 5 गुणांसाठी विचारले जातात, त्यामुळे उत्तर लिहिताना व्यवस्थित नीट मांडणी करणं आवश्यक आहे. तुम्ही व्यवस्थित त्याची मांडणी करायची आहे. चला थांबू या ठिकाणी. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि आणखीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपण आपल्या या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि
कमेंट करून नक्की सांगा प्रश्नपत्रिका कशी आहे. ज्या सरांनी ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे त्या सरांचं मनपूर्वक आभार. ज्यांचं नाव आहे श्री गिरी केडी यांनी या गिरी सरांनी ही प्रश्नपत्रिका खूप छान तयार केलेली आहे. प्रश्न अत्यंत चांगले आहेत, परीक्षेमध्ये येण्यासारखे आहेत. त्यामुळे आपण या प्रश्नपत्रिकेची तयारी चांगली करा. प्रश्नाचे उत्तर तुम्ही हे पाठच करून जा, तुम्हाला नक्की फायदा होईल. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.